पत्रकार परिषदेत आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी विविध महत्त्वाच्या घोषणांचा पाठपुरावा केलाय। त्यांनी महाराष्ट्रात अनुसूचित जमाती आयोग गठीत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे। याशिवाय आदिवासी क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा याबाबतही अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या। आदिवासी मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की महाराष्ट्र सरकारने राज्यात 141 शाळांना डिजिटल करण्याची योजना आखली आहे। यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा मिळवता येईल। तसेच सर्व आदिवासी आश्रमशाळा दत्तक घेणार आहेत, ज्यात मंत्री, आमदार आणि नेत्यांनी त्यांचे नेतृत्व करणार आहे। यामध्ये शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत। मेळघाटातील वृद्ध आदिवासी महिलांची मारहाण आणि धिंड प्रकरणावरही मंत्री उईके यांनी कठोर चौकशीची घोषणा केली आहे। पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे आणि यावर अधिक तपास सुरू आहे। आदिवासी भागातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्री उईके मेळघाटाचा दौरा देखील नियोजित करीत आहेत। यावेळी ते तिथल्या व्यवस्थेची पाहणी करणार आहेत। पत्रकार परिषदेत प्रमुख उपस्थिती म्हणून आदिवासी नेते राजेश वानखडे, केवलराम काळे, प्रवीण तायडे आणि गजानन लवटे यांनीही आपल्या विचारांची मांडणी केली आहे। रेटा खेळाचं प्रकरण झालं, सुरुवातीला ते प्रकरण पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रकरणात आमदार साहेबांनी स्वतः पत्र दिलं त्यांना, केवलराम काळे साहेबांनी। मात्र त्या प्रकरणात ठाणेदाराची तात्पुरती बदली झाली। जो बीट जमादार होता त्याच्यावरही पाहिजे तशी कारवाई झालेली नाही आहे। कारवाई कधीपर्यंत होईल की होणारच नाही। आणि वरिष्ठ याच्यामध्ये लक्ष देण्यास कुठेतरी कमी पडले आहेत का वरिष्ठ? म्हणजे आमदाराच्या पत्राला पण केला कुठली सन्माननीय आमदारांचा सन्मान राखून कोणत्याही आमदाराचा लोकप्रतिनिधीचा अनादर आणि अपमान होणार नाही। जर तसं झालं तर आम्ही मुख्यमंत्री महोदयापर्यंत कारवाई कधीपर्यंत होईल? पोलिसांना होईल, लवकरच होईल। आता बोलले एसपी साहेब, मला एसपी साहेबांनी चर्चा केली। एसपी साहेब मेळघाटातील आदिवासींचे नेहमी स्थलांतर होते, यावेळी त्यांचे स्थलांतर होत आहे, त्यांच्यासाठी काही पायाभूत आमच्या मेळघाट आणि धारणी या भागामध्ये कोरकू समाज राहत असल्यामुळे स्वतंत्ररित्या ते आम्ही त्यांना पॅकेज देऊन त्यांचं पुनर्वसन कसं होईल, त्यांना रोजगार कसं मिळेल अशा प्रकारचं 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आयोजन नियोजन केलेलं आहे। लगेच आम्ही मायग्रेशन होणार नाही, स्थानांतर होणार नाही याची दक्षता काळजी घेऊ। नाही, सध्या तर कुपोषणाचा विषय नाही। त्या दिवशी आम्ही अतिशय चांगली चर्चा झाली, म्हणजे कॉन्फरन्स झाली IMA हॉलला आदिवासी समाजाच्या आजाराबाबत आरोग्य विभागाने घेतला होता। त्यामुळे आता काही कुपोषणाचा विषय राहिला नाही। आपण आपल्या सर्वांना विनंती आहे, सत्य असेल तरच नमूद करावं। असं सत्य विषय बरोबर आहे। गरोदर माता प्रकरण जो आहे, कुपोषित प्रकरण आपण जे म्हटलंय, मीडियाला जेव्हा माहिती मिळते अतिशय दुर्गम भागातील गरोदर मातांना सुद्धा रुग्णवाहिका तिथे पोहोचवल्या, लवकर संपूर्ण आणण्याचे प्रयत्न। भाजप सरकार, आता काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा तेव्हा आक्षेप होता, भाजप सरकार आपण म्हणत आहेत अंमलबजावणी होणार की नाही होणार, किंवा आपण 100% अंमलबजावणी। ऍक्ट्रिसिटी ऍक्टच्या अनुषंगाने आपण जे बोललात त्याची सर्व चौकशी करून जर कदाचित बैठक झाली नसेल तर लवकरात लवकर जातीय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या बाबत शहानिशा चौकशी करून त्वरित बैठक लावण्याचं विनंती करील, आयोजन करेल। चिखलदऱ्यातील रेटे खेळातील वृद्ध आदिवासी महिलेची धिंड प्रकरण आहे, आपण आढावा घेतला असेल, काय चौकशी आधी दिली आपण? मला आताच एसपी साहेबांनी हे दिलेलं आहे। मी त्यांना सांगितलं की तात्काळ त्यांना अटक केलेलं आहे, परंतु कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहे। प्रशस्त भवन आहे, पण आदिवासी विभागात या ठिकाणी प्रशस्त भवन आज तुम्हाला स्वतःला समाज कल्याणचा आधार घ्यावा लागतो। भविष्यामध्ये जसं सामाजिक सभागृह आहे, समाज कल्याण डिपार्टमेंट, त्या धर्तीवर जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी एवढे पैसे खर्च करून बिरसा भवन प्रत्येक जिल्ह्यात उभं राहणार अशा प्रकारचं सुद्धा नियोजन झालेलं आहे। या संदर्भात तुमची काय भूमिका? कोणतं सबलीकरण? बिरसा मुंडा योजना आणि 4 एकर 20 वर्षात फक्त 2च वेळा शासन विकून दिला। त्या योजनेचा प्रसार आणि प्रचार कदाचित झाला नसेल, मागणी नसेल आली, पण भविष्यामध्ये आम्ही प्रसार प्रचार
आदिवासी विभागाच्या विविध योजनेचा चांगल्या प्रसाराने प्रचार करून शेवटच्या माणसापर्यंत योजना कशी पडेल यासाठी नियोजन केलं. तुमचे नवे पुढं तुम्ही आदिवासी मंत्री विभागाचे मंत्री आहात, तर बेळगावच्या आदिवासी बहुल भागामध्ये सरकार केवळ निवडणुकांमध्ये येतं, पण तुमचा काही तेवढा समावेश 100% येणार आहात? 100%. 15 दिवसाच्या आत, आज दौरा तिथेच होता, 15 दिवसाच्या आत मेळघाट आणि धारणी या दोन्ही तालुक्यामध्ये मी स्वतः आदिवासी विकास मंत्री म्हणून जाऊन मुक्कामही करेल आणि प्रवास करेल. 22 गावामध्ये त्याच्याबाबत तर माहिती आहे तुम्ही मला. भुईके साहेब, एक अनुभव असा आहे आणि देशाच्या स्वातंत्र्यापासून अजूनपर्यंत 22 गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. वन विभाग नेहमी आघाडी आहे. काळे साहेबांना माहिती आहे. सर्वांनी आमदारांनी पालकमंत्री साहेबांनी दखल घेतली त्याची, पण आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण दखल घेणार का? निश्चित दखल घ्या. त्या दिवशी जारीदा में 33 सेवी का जो आपका प्लान है वो तैयार है, लेकिन उसको शुरू नहीं किया जा रहा है, सर क्या कारण? करेंगे अभी जल्दी, मैंने आरावा ले लिया आज, जल्दी से जल्दी वो शुरू करने वाले हैं. अगर आप आपको सबको एक बात बोलता, सर्व पत्रकार बांधव अतिशय मनापासून आज आम्ही एका शब्दावर आले. अतिशय दुःख वाटते एका बाबीचं. आपण चांगल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपती मुर्मूजी अभिभाषण केल्यानंतर त्या अभिभाषणावर उत्तर जनजाती महिला आहे म्हणून काय झालं, त्या महिलेबद्दल काय बोलावं, बेचारी आहे, थकलेली आहे, बोर भाषण आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे एक आदिवासी महिलांचा अपमान करणं आहे. आपण सर्वांनी नोंद घ्यावं आणि तशा प्रकारची आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये, लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे दाखवावं की देशाची राष्ट्रपती जर जनजाती असेल, आदिवासी महिला असेल, तर तिचा त्या महिलेचा अपमान आणि अनादर अशा प्रकारचं जर कोणी करत असेल सभागृहामध्ये लोकसभेमध्ये, आपल्या सर्वांना माहित आहे, लोकसभेमध्ये अशा प्रकारचं त्या महिलाचा जर अपमान करत असेल, गरीब आहे, बेचारी आहे, थकलेली आहे, बोर भाषण आहे, अशा प्रकारचं वाक्य वापरत असेल तर हा त्या महिलेचा संपूर्ण जगात, देशातल्या, महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे. अशा प्रकारची आदिवासी समाजाची नेमकी काय भूमिका आहे असं म्हणणाऱ्या विरोधात? 100% आता आदिवासी साधा आहे बिचारा. आम्ही नाही 100% आदिवासी समाजाने देशातल्या 10 कोटी आदिवासी बांधवांना निश्चय केलेला योग्य वेळी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खासे पारधी समाज सुद्धा आपल्या आदिवासी क्षेत्रामध्ये येतं, स्थलांतर होते, त्यांना हाकलण्यात येत आहे, तर रोजगाराचा प्रश्न अद्यापर्यंत मिटला नाही. भाजपा सरकार आपण आहात ते आता आदिवासी मंत्री आहात, अशी पारधी समाजाला न्याय मिळेल का, रोजगाराचा प्रश्न मिटेल का? आदिवासी समाजामध्ये येणारा जो आमचा पारधी समाज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांच्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र पॅकेज जाहीर केलेलं आहे. एकही व्यक्ती रोजगाराविना राहणार नाही, स्थानांतर होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशा प्रकारचं धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. डेवलपमेंट के डेवलपमेंट में वन विभाग, डेवलपमेंट में वन विभाग बहुत सारे रोड की परमिशन से इसके लिए आपका क्या रोल रहेगा? वन विभाग वन हक्क कायदा अंतर्गत सूचना दिल्या सर्व योजनेला आणि प्रशासनाला. वन हक्क जमिनी पट्ट्याच्या अनुषंगाने जो पात्र असेल त्यांना सामूहिक आणि वैयक्तिक वन हक्क दावे तात्काळ द्यावं. पुढच्या वेळेस जेव्हा 15 दिवसांनी येणार तेव्हा त्याचा आढावा घेईल. आदिवासींचं येणारं भविष्य नाही, आम्ही आता TRTच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारीच्या अनुषंगाने उत्तम सेंट्रल लायब्ररी जिल्ह्या ठिकाणी बनवणार आहे आणि स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करणार आहे. अशा प्रकारचं नियोजन. तुम्ही आता बोलले उत्तम शिक्षणाच्या सोयी आहे. 1 महिन्यापूर्वी इथे विद्यार्थी चिखलदऱ्याला पायी चालले होते कारण त्यांच्या वसतिगृहात सोयी सुविधा नाही आहे. तुम्ही जे विशेष ज्या शाळा आहेत तुमच्या स्पेशल शाळा, त्या शाळांना असे विद्यार्थी अशा शाळेत विद्यार्थी पाठवता का ज्या शाळेचा निकृष्ट नामांकन आहे? आज आढावा घेतला असता सर्व PO आणि ATC ला सूचना केलेल्या आहे आदिवासी वसतिगृहामध्ये. आम्ही मग मुक्काम करणार कशाला जातो प्रत्येक जण? तिथं व्यवस्था कशी आहे, शौचालय आहे की नाही, पिण्याचं मुक्काम म्हणजे अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. आम्ही त्या दिवशी सुधरेल आणि भविष्यात कसं राहील? एका दिवसात नाही, भविष्यात तसंच राहणार आहे. अनेक मंत्री भावना गवळीची शाळा आहे ते बहुतांश बेळगावातील विद्यार्थी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांनी
100 दिवसाचा कृती आराखडा बनवला. त्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आदिवासी विभागाचा सुद्धा एक भाग म्हणून आदिवासी विभागाच्या माध्यमातून 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नियोजन करून सादरीकरण केलं आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया आदिवासी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. प्रामुख्याने सांगतो आम्ही येणाऱ्या काळामध्ये 100 दिवसाच्या कृती आराखड्याचा एक भाग म्हणून या 100 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आयोग जाती आणि जमाती एक आयोग असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोग देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये गठीत होणार अनुसूचित जमाती आयोग महाराष्ट्राचा. सोबतच 181 आदिवासी शाळा आम्ही डिजिटल करणार आहे. डिजिटल वसतिगृहामध्ये राहण्याची व्यवस्था कमी असल्यामुळे तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर आदिवासी महिला आणि मुली आणि मुलांसाठी वसतिगृहाची अद्ययावत व्यवस्था करणार आहे. जर जागा उपलब्ध झाल्या नाही तर विद्यापीठामध्ये मुला मुलींचे वसतिगृह उभारणार आणि त्या ठिकाणी मुला मुलींना राहण्याची व्यवस्था करणार अशा प्रकारचा सुद्धा संकल्प आहे. एवढ्यावरच थांबला नाही आदिवासी विभाग. दिनांक 7 फरवरीला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत त्या सर्व आदिवासी आश्रमशाळामध्ये लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मंत्री, सचिव ती आदिवासी आश्रमशाळा दत्तक घेऊन दिनांक 7 तारखेला त्या आश्रमशाळेमध्ये मुक्काम करणार अशा प्रकारचं सुद्धा आम्ही धोरण आखलेलं आहे. त्याची सुद्धा आम्ही अंमलबजावणी केली. त्यामुळे यानंतर मुला मुलींच्या वसतिगृहामध्ये होणारी अनेक जे आहे डीबीटी असो काय जे वेळोवेळी येणारे आदिवासीचे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी 100% आदिवासी विभाग सरसावलेला आहे. जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची कल्पना आहे, महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र धावणार आहे. सोबतच आदिवासी विभाग थांबणार नाही, धावत राहणार आहे असं तुम्हा सर्वांना आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद. आदिवासी विकास आणि त्यांच्या कल्याणासाठी सरकार अनेक महत्वाची पावले उचलत आहे. यापुढे काय घडणार आहे हे लक्षात ठेवून आपण ही माहिती नियमितपणे देत राहू.